आज मी आपल्याला मच्छीचं कालवण वाटण घालून कसं बनवायचं ते दाखवणार आहे. अर्धा नारळ घेतलेला आहे मी खवणून. अर्धा कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा. अर्धा टॅमॅटो. कांदा टॅमॅटो एकदम कमी प्रमाणात वापरायचा. 1 इंच अद्रक बारीक कापून घेतले. कोथिंबीर घ्यायची आहे. मूठभर लसूण घेतलेला आहे. 15 ते 20 पाकळ्या घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये टाकायचे हळद आणि मसाला, किती तिखट खातं त्या हिशोबाने. आणि पहिल्यांदा मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. आता तेल गरम करून याच्यामध्ये कढीपत्ता, हिंग टाकून घेतलेला आहे. वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे. आता हा मसाला आपल्याला ना चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मसाला परतून झालेला आहे. ह्या पद्धतीने मसाला परतून घ्यायचा आहे चांगला. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. किती पातळ ठेवायचं त्या हिशोबाने. तर 4 माणसांसाठी हे कालवण बनवत आहे. 2 ते 3 कोकम टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 उकळी येऊन द्यायची आहे. 1 उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला मच्छी सोडून घ्यायची. तर सुरमई घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून. मोठी सुरमई होती आणि त्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 10 मिनटं फक्त शिजवून द्यायचं आहे कालवण. 10 मिनटात कालवण तयार होतं हे. ते बघा मस्त आपलं कालवण तयार झाले. वरून कोथिंबीर टाकायची. गरम गरम भात, चपाती, भाकरीबरोबर कुस्करून खा. खूप छान लागतं. ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. फक्त कांदा आणि टॅमॅटो कमी वापरायचा.